आज आपण करणार आहोत मस्त असे ब्रेड रवा टोस्ट. अगदी झटकीपट तयार होतात, त्याचबरोबर खुसखुशीत लागतात. नमस्कार, मी कीर्ती. स्वागत आहे आपलं जिभेच्या स्वादिष्ट चोचले या चॅनलमध्ये. हे जे ब्रेड रवा टोस्ट आहेत ना, सँडविचपेक्षा अतिशय मस्त लागतात, कारण की ते खुसखुशीत तर लागतात, पण त्याचबरोबर आपल्या अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार होतात. ब्रेड रवा टोस्टसाठी इथं आपण ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत, 1 वाटी भरून बारीक रवा. त्यानंतर इथं मी साजूक तूप घेतले. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो. त्याचबरोबर मी इथं आमचूर पावडर घेतली. तुम्ही चाट मसाला देखील घेऊ शकता. गरम मसाला घेतलेला आहे, हिरवी मिरची, आल्याचा ठेचा, त्यानंतर थोडासा वाटलेला लसूण घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही इतर भाज्या म्हणजे सिमला मिरची, मटार, गाजर असं देखील घालू शकता. आता एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हा बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेले एक एक जिन्नस यामध्ये घालून घेणार आहोत. इथं तुम्ही मटारचा, सिमला मिरचीचा, त्याचबरोबर गाजर किंवा आणखीन तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्याचा देखील तुम्ही इथं वापर करू शकता. टोमॅटो घालून घेतल्यानंतर कोथिंबीर आपण सगळ्यात शेवटी ॲड करूया, जेणेकरून हे जे ब्रेड टोस्ट आहेत ते दिसायला छान दिसतील. टोमॅटोनंतर लगेचच बारीक केलेला लसूण 1 चमचाभर घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा देखील मी यामध्ये घालून घेते. माझ्याकडे हे दोन्ही जिन्नस वेगवेगळे वाटलेले होते म्हणून मी घातले, पण तुम्ही हिरवी मिरची, आलं, लसूण एकत्रित बारीक करून घालू शकता. त्याचबरोबर चवीनुसार गरम मसाला, चवीनुसार चाट मसाला, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेतलं. आणि तुम्ही इथं हे जे जिन्नस आहेत ना मसाल्यांचे, ते तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळ्यात शेवटी घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं जे मिश्रण आहे ते एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या रव्यामध्ये मीठ, मसाले आणि टाकलेल्या भाज्या व्यवस्थित एकत्रित झाल्या पाहिजेत. आता या मिश्रणामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला हे जे बॅटर तयार करायचे ते त्या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी सैलसर पाहिजे, पण पातळ नको. यामध्ये आपल्याला एवढंच पाणी घालायचं आहे, जेणेकरून हे जे बॅटर आहे ते बॅटर ब्रेडवरती व्यवस्थित स्प्रेड करता येईल. फार पातळ झालं तर ब्रेड फार ओलसर होतो किंवा फार घट्ट झालं तर ते ब्रेडवरती हे मिश्रण स्प्रेड करता येत नाही. त्यामुळं अगदी व्यवस्थित सैलसर असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता हळूहळू यामध्ये आपल्याला पाणी घालत राहायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करून घ्यायची आहे. इथं बघू शकता साधारणपणे 1 वाटी रवा जो मी घेतलेला आहे त्याच्यासाठी मला पाऊण ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आणखीन थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथं घालून घेतली आणि आता आपलं बॅटर तयार झालेलं आहे. साईडला इथं गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि अशा ब्रेड स्लाईस घेऊन त्यावरती असं हे मिश्रण व्यवस्थित असं चमच्याने स्प्रेड करून घ्यायचं. आता एका वेळेस तव्यावरती जितके ब्रेड बसतील तेवढ्या ब्रेडला असं मस्त बॅटर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता माझा तवा जरा थोडासा मोठा आहे, त्यावरती 4 स्लाईस देखील बसतील, पण मी 3च स्लाईस लावणार आहे. तर इथं मी हे 2 ब्रेड झाल्यानंतर सगळ्यात आधी गरम केलेल्या तव्यावरती छान असं मी तूप घालून घेणार आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर लगेचच त्या ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत त्या आपण एक एक करून त्यावरती घालून घ्यायच्या आहेत. आता इथं बघू शकता असं मस्त हे एक एक करून हे जे ब्रेड आहेत ते मी तव्यावरती घालून घेतलेले आहेत आणि तिसऱ्या ब्रेडला देखील आपण मस्त असं बॅटर लावून घ्यायचे. पाहिलंत ना किती झटकीपट हा नाश्ता तयार होतो. अगदी घरगुती साहित्यामधला हा नाश्ता आहे, त्यामुळे तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी करून खायला देऊ शकता. फक्त हे ब्रेडवरचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित प्रमाणात आपल्याला लावून घ्यायचं आहे. जेवढं जास्त लावाल तेवढं ब्रेडची चव आणखीन वाढेल. आता ब्रेड घालून झाल्यानंतर वरच्या बाजूला आपण इथं तूप सोडून घेतलेलं आहे. तुम्ही इथं तेलाचा किंवा बटरचा देखील वापर करू शकता. आता आपल्याला हे जे ब्रेड आहेत ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती दोन्ही साईडनी अगदी खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. साधारणपणे 2 ते 3 मिनटातच खालची बाजू एकदम कडक व्हायला लागते आणि वरचा जो रवा आहे तो थोडासा सुकल्यासारखा वाटला की मग आपल्याला हे जे ब्रेड आहेत ते पलटून घ्यायचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता, इथं आपण पलटून घेतल्यानंतर खालचा जो ब्रेड आहे तो मस्त असा रंग बदललेला आहे.
अशाच पद्धतीने आपल्याला हे जे ब्रेड आहे ते दोन्ही साईडनी उलटपुलट करत राहायचं आहे आणि अगदी मस्त खुसखुशीत होईपर्यंत किंवा खालचा ब्रेडचा जो रंग आहे तो ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला मस्त असे हे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते थंड झाल्यानंतर खुसखुशीत असे राहतात. अगदी थंड झाल्यानंतर सुद्धा ते तसेच लागतात. हे ब्रेड टोस्ट तुम्ही मुलांना छोट्या टिफिनसाठी देखील देऊ शकतात. अगदी थंड झाल्यानंतर देखील तितकेच टेस्टी लागतात. तुम्ही सॉसबरोबर चटणीसोबत देखील हे टोस्ट सर्व करू शकता. आता ब्रेड पलटल्यानंतर देखील आपण त्यावरती थोडंसं तूप सोडून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा उलटपलट करून घेतलेले आहेत. आपल्याला हे ब्रेड असे मस्त ब्राऊन रंगावरती होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपले हे ब्रेड टोस्ट तयार झालेले आहेत. आता तयार झालेला ब्रेड टोस्ट आपण असा पाठीमागच्या बाजूनी पलटून घ्यायचा आणि आता इथं मी पिझ्झा कटरच्या साहाय्याने याचे 2 भाग करते. तुम्ही सुरीचा देखील वापर इथं करू शकता आणि इतके मस्त खुसखुशीत हे ब्रेड लागतात ना, तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आणि तयार झालेले आहेत आपले ब्रेड रवा टोस्ट. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथं मी सॉससोबत याला सर्व करते. तुम्ही इथं चटणीबरोबर देखील सर्व करू शकता आणि हे इतके खायला भन्नाट लागतात. तुम्ही असेच देखील खाल्ले तरी देखील तुम्हाला आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.